महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा. लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवर मेसेज करा. चढ उतार पाहिलेले आहेत, संकटांना, चॅलेंजेसना, स्ट्रगल्सना सामोरे गेलेलो आहे. त्यांना एक माझ्या आयुष्याची मी ब्लूप्रिंट जी बनवलेली आहे, त्यातली काय तत्त्व आहेत ती माझ्या लहान बहीण भावांना काही फायद्याची होतील का, या दृष्टीनं मी आपलं युवक युवतींमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ही जी आयुष्याची ब्लूप्रिंट आहे ती एक सॉलिड असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे, फुलप्रूफ असली पाहिजे. आणि त्याचं नियोजन हे त्या बालवयात करायचं. शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विषयशीनाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम. म्हणजे किशोर वयात अभ्यास करायचा, यौवनात विषयांचा उपभोग घ्यायचा असं म्हणतात. वार्धक्यामध्ये मुनिवृत्तीकडे गेलं पाहिजे. लहानपणी जो खुळखुळ आवडतो तो जो म्हातारपणी आवडायला लागला तर अवघड होईल. मनुष्य थोडा रिलॅक्स नसतो. प्रत्येक आयुष्यातल्या गरजा वेगळ्या आहेत. कारण आता सोशल मीडियामध्ये आमच्या टीनेज मुलांना इंस्टाग्राममध्ये किती लाईक मिळाले, कोण कॉमेंट्स दिल्या, किती फॉलोअर्स झाले, याच्यात खूप आनंद मिळतो. पण ते 40मध्ये 50मध्ये त्याचा काय उपयोग नाही आहे. त्यावेळेला पोरांचं शिक्षण महत्वाचं आहे, आई वडिलांचे म्हातारपणाची बिलं महत्वाची आहे. ते बिल नंतर फाटतं. तर तो ब्लूप्रिंट असताना माझा स्वतःवरती असणारा विश्वास, माझी डिग्निटी, माझं सेल्फ रिस्पेक्ट, माझी वर्थ आणि मी समबडी, आय एम समबडी, हे खूप महत्वाचं आहे. मला कुणी गृहीत धरता कामा नये. मी तर असण्याला, मी तर माझ्या बोलण्याला, माझ्या जगण्याला एक अर्थ आहे. अशा पद्धतीचा एक ब्लूप्रिंट आपण बनवणं आणि माझा एक्सलन्सकडं, माझ्या उत्कृष्टतेकडं मी ज्या क्षेत्रात आहे, फिजिकल फिटनेस, मेंटल अलर्टनेस आणि स्पिरिच्युअल हायनेस, या तिन्ही क्षेत्रात मी कसं पुढे जाणार. पण आजकाल शाळेमध्ये फक्त इंटेलिजन्स क्वेश्चन पाहायला मिळतो. दुर्दैवानं आपलं पोरगं किती हुशार आहे, किती टक्के मार्क पाडते एवढ्यावरच आपलं लक्ष असतं. तर आता ते क्वेश्चन हे वेगवेगळे झालेले आहेत. इंटेलिजन्स क्वेश्चन बरोबर सोशल क्वेश्चन पण महत्वाचा आहे, इमोशनल क्वेश्चन पण महत्वाचा आहे आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन पण महत्वाचा आहे. इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणजे किती गणित आपण फास्ट सोडवतो, आपल्याला गोष्टी कशा लक्षात राहतात, आपलं कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीचं आहे, ती बुद्धिमत्ता. इमोशनल क्वेश्चन मध्ये आपण किती प्रामाणिक आहे, किती पंक्च्युअल आहे, वेळेवर जातो, आपण किती हंबल आणि ग्राउंडेड, पाय जमिनीवर आपले किती आहे, आपली इंटिग्रिटी कशा पद्धतीची आहे, आपण आपल्या शब्दाला जागतो का, आपल्या तत्वांशी आपण गद्दार होत नाही का, आपण आपल्या स्वतःशी विश्वासानं वागतो का, या सगळ्या गोष्टी त्या इमोशनल क्वेश्चन मधनं होतात. आणि सोशल क्वेश्चन म्हणजे मी इतरांशी कशा पद्धतीनं कनेक्ट करतो, मी मित्र कसे जोडतो, ते आयुष्यभर कसे टिकवतो, या सगळ्यांच्या बाबतीत तो सोशल क्वेश्चन दिसतो. त्यामुळे ज्यांचा इंटेलिजन्स क्वेश्चन खूप चांगला आहे, पण ज्यांचा सोशल सामाजिक हा क्वेश्चन आणि भावनिक क्वेश्चन कमी आहे, आणि ज्याचा सोशल आणि इमोशनल क्वेश्चन खूप चांगला आहे पण इंटेलिजन्स क्वेश्चन थोडा ॲव्हरेज आहे. आपण पाहिलं तर ज्यांची बुद्धिमत्ता ती इंटेलिजन्सवाली जी असते ना, ती ह्यांच्या हाताखाली काम करतात. सोशल आणि इमोशनल ज्यांचा क्वेश्चन चांगला आहे. आणि ॲडव्हर्सिटी क्वेश्चन हा सगळ्यात महत्वाचा आहे. संकटाच्या वेळेला आम्ही किती गरबगडीत होतो. पॅरेंट इंड्युस्ड वेस्टफुलनेस नावाचा एक कॉन्सेप्ट आहे की आजकाल नुसतं पोरांना पोटाला धरून त्याला किती जपायचं, कसं जपायचं एवढाच विचार केला जातो. आई शपथ सांगतो, आम्ही 2-3 दिवस घरात पण नसायचो, पण आई वडिलांना माहीत पण नसायचं. कुठेतरी काका मामा चुलता इकडं तिकडं कुठेतरी असायचो. नदीला जाऊन आंघोळ करून 2-4 बुटकाळ्या पाडून जीव जाता जाता वाचलेला आहे, झाडावरनं पडून दात पडलेले आहेत. पण घरच्यांना काय घेणं देणं कसं असतं ना. खेड्यातलं जीवन, 30-35 लोकांचं घर, इतके शॉक ऑब्झर्वर असायचे. आजकाल ती दारबंद संस्कृती वाढलेली आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल.
गावाकडचं जुनं घर विकायचं आणि मुंबईमध्ये 2 BHK 1 BHKचा ते काय छोटासा फ्लॅट घ्यायचं. त्यात टी व्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कम्प्युटर सगळ्याला जागा असते, पण म्हातारे आई वडील जड झालेले असतात. त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायचं. मग त्यामुळं हा जो सोशल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन जो आहे, मला वाटतं मी थोडंसं अवघड बोलत असलं तर माहीत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हर्सिटी क्वेश्चन आहे की संकट आलं की मग आत्महत्या करावीशी वाटते. लगेच बायकोशी थोडंसं भांडणं झालं तर मग आई वडिलांचं पदरात जायचं, आईच्या व ती अशी म्हणते तशी म्हणते. तर ॲडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे ते कोशातून फुलपाखरू, लहान लहान मुलं आहेत त्यांना काय कळते की नाही मला माहीत नाही, पण कोशातून फुलपाखरू बनतं त्यावेळेला कुठला तरी प्रयोगशाळा एक विद्यार्थी काय करतो, त्या फुलपाखराला त्या अंड्यातनं बाहेर येताना वेदना होत आहेत म्हणून ते अंड फोडतो. मग ते फुलपाखरू अलगदपणे बाहेर येतं, सुखदपणे बाहेर येतं, पण बाहेर येऊन मरतं. कारण त्या पंखात बळच आलेलं नाही ना. ज्या वेळेला तो कोश ते अंड फोडताना त्याच्या पंखामध्ये संघर्षाचं बळ येतं त्यावेळेला ते बाहेर येऊन उड्डाण घेणार आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पण तो हौसला, ती इच्छाशक्ती, ती जिद्द त्यातनं निर्माण होणार आहे ना. त्यामुळे आम्ही गावाकडचे, आम्ही कोकरूड माझं गाव आहे, शिराळा तालुक्यातलं आहे. तिन्ही बाजून असा वारणेचा वेढा आहे आमच्या गावाला. हिरवगार शेत सगळीकडे दिसतं, पण लँड होल्डिंग खूप कमी. तुमच्यासारखे असे 20 एकर 30 एकर अशी शेती नाही. मला 3-3.5 एकर शेती आमच्या पूर्ण घरात, म्हणजे भावात बहिणीत म्हणून कमी लँड होल्डिंग आहे. आणि खूप संघर्ष आहे. त्या होमनी केल्यानंतर जीव काढला म्हणजे ऊसाचा रोग लागलेला. त्यामुळे तिथला जो प्रवास आहे, कारण खेड्यातली पोरं ही रानफुलासारखी असतात. त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी उंचतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मग कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. ते रुजवण्याचं काम ते आई वडील करत असतात, शिक्षक करत असतात. कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो. ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं. जन्म झाल्यानंतर, किशोरवया, विद्यार्थी कसे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे सामाजिक घटक आपल्यावरती वेगवेगळे संस्कार करत असतात. त्यातनं ते बळ येत असतं. तो ॲडव्हर्सिटी क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. संकट काळात कसं तरुण जायचं आणि समोरे कसं जायचं. कारण 3 प्रकारचे माणसं असतात. सुरुवात, आरंभ सुरू केलंय, पण नंतर थोडंसं काहीतरी धक्के लागायला लागले की सोडून जातात, मग त्या प्रवाहात पळत जातात. दुसरे असतात ते थोडेसे ताकद लावतात पण नंतर सोडून. पण ज्यांना ती संकट म्हणजे अपॉर्च्युनिटी वाटते, मला संधी आहे, ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश येत असतं हे ज्यांना वाटतंय ते त्या ब्लू प्रिंटमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ते सरून जातात आणि मग इतिहास घडवतात, चमत्कार घडवतात. असं गाव, असं शहर, असा परिसर विकासानं समृद्ध बनत असतो. आम्ही 3 जण आमच्या गावात एका वेळेला IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. म्हणून आमची ती केस स्टडी झाली. छोट्याशा गावातनं, ज्या वेळेला मुंबईसारख्या मोठ्या शहरातनं एकही 1997च्या बॅचमध्ये IAS, IPS किंवा IFS मध्ये नाही. तर आमच्या गावातनं आम्ही 3 जण. मी IPS मध्ये आमचा ॲडिशनल DG म्हणून काम करतो. आनंद पाटील माझा चुलत भाऊ, तो IAS मध्ये, तो प्रिन्सिपल सेक्रेटरी टू गव्हर्नर ऑफ तामिळनाडूच्या राज्यपालांचा प्रधान सचिव म्हणून काम करत आहे. आणि सुगंध चौगले हा इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये, तो आता घानामध्ये भारताचा राजदूत आहे. तर ही केस स्टडी म्हणजे तो जो प्रवास आहे तो एक ठरवून, प्लॅन करून, प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, हू इज सपोज टू डू इट फॉर यू. काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, आणि ते मग गोल, ते ध्येय निश्चित करून. ते गोल कसं असलं पाहिजे? स्मार्ट, SMART. S म्हणजे स्पेसिफिक, नेमकं. M म्हणजे मेजरेबल, मोजता यायला पाहिजे, वर्ड चार्ट बनवता आला पाहिजे त्याचा. A म्हणजे अटेनेबल, ते आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. म्हणजे भले भारतातनं 100 IAS होऊ दे,
पण त्या 100मध्ये जाण्याची मला संधी आहे ना, कारण जन्म एकदाच मिळणार आहे. यू लिव्ह ओनली वन्स, योलो काहीतरी म्हणतात पोरगा, मज्जा करायला, धमाल करायला. आणि रिअलिस्टिक असलं पाहिजे, वास्तववादी असलं पाहिजे. आणि टाइम पाहून त्याला दिशा, वेळ निश्चित करून